नांदेड जिल्ह्यातील माहूर आग्रामार्फत आमदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पिंटू पाटील यांच्या अथक प्रयत्नातून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच माहूर ते सिंदखेड बस सेवा सुरू करण्यात आली असून माहूर सिंदखेड या मार्गावरील शालेय विद्यार्थ्यांसह दैनंदिन कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करणाऱ्या नागरिकांना सोयीचा प्रवास मिळणार असल्याने युवा नेते पिंटू पाटील उर्फ लक्ष्मीकांत पाटील वायफणीकर यांची शालेय विद्यार्थ्यांसह सर्व स्तरावरून आभार व्यक्त करण्यात येत आहे। सिंदखेड ते माहूर या मार्गावर अनेक लहान मोठे गावांचा समावेश आहे। परिसरातील नागरिकांचा शासकीय दैनंदिन कामासाठी तसेच माहूर या तालुक्याच्या ठिकाणी दररोज ये-जा करावी लागते। मात्र बस सेवेअभावी शालेय विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांसह सामान्य जनतेला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता। परिणामी परिसरात काही शालेय विद्यार्थ्यांना पायदळी जाऊन शिक्षण घ्यावे लागत होते। विद्यार्थी व नागरिकांच्या गरजेला ओळखून पिंटू पाटील यांनी विद्यार्थ्यांची व दैनंदिन प्रवाशांची बस सेवेअभावी होणारी गैरसोय पाहतात विद्यार्थ्यांसह आंदोलन उभारून आमदार हेमंत पाटील यांच्या निदर्शनास सदर बाब आणून दिली होती। कर्तव्यदक्ष आमदार हेमंत भाऊ पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशानंतर तात्काळ माहूर ते सिंदखेड बस सेवा सुरू झाली असून माहूर ते सिंदखेड प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना प्रवासाची सोय होत आहे। दरम्यान पिंटू पाटील वायफणीकर यांनी राज्य परिवहन मंडळ अधिकाऱ्यांसह आमदार हेमंत पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख विवेक देशमुख, शिवसेना तालुका प्रमुख माहूर सुदर्शन भाऊ नाईक यांच्यासह सर्व सहकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले। भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून आज पहिल्यांदाच इथे अथक प्रयत्नानंतर गावोगावी फिरत असताना पालकाची विद्यार्थ्याची सगळ्यात मोठी समस्या होती। असंख्य विद्यार्थिनींना स्वतः पायानं जावं लागत होतं। त्यामुळं आम्ही सर्व विद्यार्थ्यांमार्फत एक आंदोलन उभारलं। त्या आंदोलनाला आज यश आलं। आज आमच्या परिसरामध्ये पहिल्यांदाच बस आल्यामुळं बघू शकता विद्यार्थ्यांमध्ये किती आनंद आणि चैतन्य निर्माण झालेला आहे। माननीय हेमंतभाऊ पाटील कॅबिनेट मंत्री यांचे मला पत्र ज्या दिवशी मिळाले, मी भाऊला सांगितले अशी अडचण अशी आमच्या विद्यार्थ्याची अडचण आहे। त्यांनी तात्काळ दखल घेऊन कलेक्टर महोदयांना फोन करून सांगितले। कलेक्टर महोदयांनी विभागीय आयुक्त असतात परिवहन मंडळाचे आपले भारती साहेब यांना तात्काळ आदेश दिले की बाबा विद्यार्थ्याची गैरसोय झाली नाही पाहिजे, विद्यार्थ्याला तात्काळ बस उपलब्ध करून द्या। त्यामुळं माननीय हेमंतभाऊ पाटील यांचे सुद्धा आम्ही सर्व मनातून आभार व्यक्त करतो। त्यानंतर आमचे जिल्हा प्रमुख विवेक देशमुख शिवसेनेचे त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो। तालुका प्रमुख सुदर्शन नाईक यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो। माहूरचे बीडीओ साहेब, आगार प्रमुख यांनी सगळ्याच्या प्रयत्नामुळे हा दिवस आम्हाला आज आनंदाचा दिवस आमच्यासाठी आहे असं म्हणायला काही हरकत नाही। त्यामुळं भविष्यामध्ये अशा बऱ्याचशा गावामध्ये काही अडचणी असतील त्यांनी माझ्यासोबत संपर्क संख्या आहे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्यांना पायी जावं लागत होतं। यांच्यामुळं यांच्या चेहऱ्यावर आज आनंद बघू शकतो आपण। आणि या बसचं नाव यांनी लालपरी असं बस ठेवलेलं आहे। महत्वाचं म्हणजे हिप हिप शंकर भालेराव, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, माहूर।